नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि पौष्टिक शेवग्याच्या शेंगाचा पुलाव। ही रेसिपी खूप सोपी, झटपट आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे। शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, त्यामुळे हा पुलाव लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी उत्तम आहे। अशी ही पुलाव रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। याला आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। इथे मी हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। इथे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ वापरू शकता। इथे मी हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बघू शकता आपण हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला शेवग्याच्या शेंगा लागणार आहे। याला आपल्याला वरचे साल काढून असे 2 ते 2.5 इंचाचे उभ्या फोडी करून घ्यायचे आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। इथे टमाटर आणि कांदा लागणार आहे आणि थोड्याशा मिरच्या घेतल्या आहे। मिरच्या आपण फार कमी वापरणार आहोत कारण की आपण तिखट टाकणार आहोत। आणि इथे आपल्याला आलं लसूणची पेस्ट लागणार आहे आणि इथे आपल्याला अजून खडे मसाले सुद्धा लागणार आहे। खडे मसाल्यामध्ये मी 2 छोटी वेलची घेतली आहे, त्याला असं फोडून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे आपल्या पुलावला खूप छान सुगंध पसरतो। आणि इथे मी 2 लवंग घेतले आहे, दालचिनी आणि तेजपत्ता घेतलेला आहे। इथे आपण डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहोत। कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे। तेल आपलं गरम झालं आहे, त्यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायचं आहे। मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं। मोहरी जिरं तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहे। इथे आपले 1 मिनिट खडे मसाले परतून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला छान होऊ द्यायचा आहे। कांदा आणि मी मिरच्या सुद्धा घातलेल्या आहे। कांद्याला आपल्याला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। इथे मी ब्राऊन कलर येईपर्यंत छान परतून घेते कांद्याला। आता यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट सुद्धा घालून घ्यायची आहे आणि हे सुद्धा आपल्याला कांदा, मिरची, आलं लसूणची पेस्ट सगळं होऊ द्यायचं आहे। इथे बघू शकता आपला कांदा, आलं लसूण छान झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे। इथे मी हळद घातलेली आहे, तिखट घातलेलं आहे। हे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता। इथे धनेपूड घातलेली आहे, धने पावडर, जिरे पावडर घालायचं आहे आणि यामध्ये गोडा मसाला घातलेला आहे। इथे तुम्ही बिर्याणी मसाला सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा खूप छान स्वाद येतो। आता हे मसाला आपल्याला छान 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्यायचे आहे यामध्ये, त्यामुळे आपल्या पुलावला छान चव येते। आता यामध्ये आपण टमाटर घालून घेणार आहोत। टमाटर मी थोडे मोठे मोठे चिरलेले आहे, मोठ्या मोठ्या फोडी। आणि इथे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। असं फोडणीमध्ये अधेमध्ये कोथिंबीर घातल्याने कोणत्या पदार्थाला खूप छान चव येते, त्यामुळे कोणत्या फोडणीमध्ये अधेमध्ये कोथिंबीर घालायची। आता इथे आपण शेवग्याच्या शेंगा घातलेले आहे आणि किंचित आपण पाणी घातलेलं आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता या शेवग्याच्या शेंगा आपल्याला 50% छान शिजवून घ्यायचे आहे। इथे मी छान परतून घेतले आहे। आता यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याला आपल्याला फक्त 50% शिजवून घ्यायचे आहे। बाकी 50% तांदूळ घातल्यानंतर शिजून जाते। इथे बघू शकता आपण 50% शिजवून घेतले आहे। याला एकदा आपण छान परतून घ्यायचं आहे। याला एकदम गाळ करायचं नाही आहे शेवग्याच्या शेंगाला। आता इथे यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। इथे आपल्याला 1 वाटी तांदळाला 2.5 वाट्या पाणी घालायचं आहे आणि यावर कोथिंबीर घालून घ्यायचं आहे। हे योग्य प्रमाण आहे, 1 वाटीला 2.5 वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे।
आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान उकळी काढून घ्यायची आहे. इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. इथे बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण धुतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावर आपण झाकण लावून द्यायचं आहे आणि याच्या आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. इथे बघू शकता आपला शेवग्याच्या शेंगाचा पुलाव छान झालेला आहे. छान चविष्ट आरोग्यदायी असा हा पुलाव खायला खूप टेस्टी वाटतो आणि झटपट तयार होतो. तुम्ही हा पुलाव नक्की ट्राय करा. हा पुलाव तुम्ही दही रायता किंवा लोणचं यासोबत खाऊ शकता. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.